रामाने रावण वधिला लढुनी वानरा वीर बनवूनी सांगायच्या शिवबाला दुग्धपान करताना रामाचा आदर्श सांगायचा. रामानं काय केलं, वानरांना सैन्य बनवलं आणि सीतामाईला रावणानं पळवून नेली ना, तर लंकाधीश सोन्याची लंका असलेल्या लंकाधीश पतीबरोबर वानरांना वीर बनवून रावणाच्या समोर उभा ठाकला तो प्रभू श्रीराम. प्रभू श्रीराम, प्रभू श्रीरामाच्या अंगावरचा राजपोशाख, अंगावरची राजशस्त्र, राजमुकुट, राजपादुका हे सगळं कैकेयीनं काढून घेतलं होतं 14 वर्षाच्या वनवासाला रामाला पाठवायच्या वेळेला. सगळी राजवस्त्र आणि बरं का, जे हातातले जे काय शस्त्र असतात ते राजशस्त्र सगळी ठेवायला सांगितली आणि वल्कल धारण करून त्याला कुठं पाठवलं, वनात पाठवला. अशा वल्कलधारी रामानं वानरांना एकत्र केलं. प्रभू रामाच्या जीवनामध्ये कोणती अवस्था होती, अतिशय प्रतिकूल अवस्था होती, काहीच अनुकूल नव्हतं. खायची पंचायत होती, खायची, बाकीचं सोडा. रावण कोण होता, रावण महापंडित, भगवान शंकराची कृपा झालेली, त्यानं इंद्राला जिंकलेलं, त्यानं जिंकलं. पण रावणाच्या मुलानं इंद्रजितानं इंद्राला जिंकलं म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं. असा इंद्रजित रावणाचा मुलगा असलेला अशा रावणाच्या विरोधात रावणानं सीतामाईचं अपहरण केलं. म्हणून प्रभू राम रावणाच्या समोर युद्धाला उभे राहिले. कुणाला घेऊन, जंगलातल्या वानरांना घेऊन. जिजामाई मांडीवरच्या शिवबाला उपदेश देत होती, शिवबा तुला तुला महायोद्धा बनायचंय, तुला महापुरुष बनायचंय की जो रावणाच्या विरोधात उभा ठाकला त्या प्रभू श्री रामासारखं तुला महायोद्धा बनायचंय, असं दुग्धपान करताना सांगत होते. पुढं काय सांगितलं, घे स्वतंत्रता, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवूनी. दुग्धपान करताना जिजाऊ मासाहेब शिवबाला दुसरा दृष्टांत देत होत्या, दुसरं उदाहरण सांगत होत्या. एक रामाचं सांगितलं, दुसरं श्रीकृष्णाचं सांगितलं. श्रीकृष्णानं काय केलं, गोपांना एकत्र केलं, गोपांना. आणि मथुरेचं राज्य, मथुरेचा राजा असलेल्या आणि त्या राजाने आपल्या स्वतःच्या बापाला कैद केलेला असलेला तो राजा म्हणजे कंस स्वतःच्या वडिलांना कैद केलं. जसं औरंगजेबानं सुद्धा तसंच केलं होतं, आपल्या वडिलाला कैद केलं होतं, आपल्या भावांना कैद केलं होतं औरंगजेबानं. ती कंसाचीच वंशावळ लक्षात ठेवा. औरंगजेब म्हणजे तो कंस ज्यानं आपल्या वडिलांना कैद केलं, त्या कंसाच्या विरोधात जो पुत्र, देवकी पुत्र, वसुदेव पुत्र उभा ठाकला, त्या कृष्णाचा सुद्धा दाखला म्हणजे उदाहरण म्हणजे दृष्टांत राजमाता जिजाऊ मासाहेबांनी शिवबाला दिलं मांडीवर. काय दिलं, गोविंद गोप जमवूनी, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवूनी. आणि मग राजमाता जिजाऊ मासाहेब म्हणतायत, शिवबा मांडीवर आहे शिवबा. त्याला असा मग दूधपान केल्यानंतर असा आपल्या पोटाशी धरतात आणि असा धरून त्याला विचारतात, शिवबा सांग, तू प्रभू श्री रामासारखा, भगवान श्री कृष्णासारखा होशील का रे?
तू तसा वीर होशील का रे, मिळविशील मावळ कडी का रे, घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवूनी. कसा वीर होशील का रे, कसा, जसा श्रीराम झाला, जसा भगवान श्रीकृष्ण झाला, तसा तू शूरवीर होशील का रे, तसा तू महापुरुष होशील का रे. हे शिवबा बालवयात आपल्या आईच्या मांडीवर दुग्धपान करत असताना ऐकत होते. सद्गुरू नेहमी सांगतात